बातमी परळीमधल्या प्रचार सभेमध्ये धनंजय मुंडेंनी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली। एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव आहे आणि त्याची उणीव भासते असं धनंजय मुंडे म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीचा धनंजय मुंडेंना कळवळा आलेला आहे, तर एखाद्या प्रकरणात ज्याचा संबंध नाही तो माणूस पिसला जातो असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। पंकजा मुंडेंना नेमकं म्हणायचंय काय असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये पिसला जातो। गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। धनंजयजी स्वागत। धनंजयजी, इथे धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे की आपल्याला एका व्यक्तीची उणीव भासते, आपल्या जवळच्या व्यक्तीची उणीव भासते असं त्यांचं म्हणणं आहे। काय तुमची प्रतिक्रिया? एवढ्या दिवस म्हणायचे की माझा या घटनेशी दुरान्वयी संबंध नाही, ते आज सिद्ध झालं की यांचा ह्या घटनेशी संबंध आहे आणि ते त्यांचे सहकारी आहेत, जीवलग आहेत। आणि सध्याची चालू असलेली परिस्थिती आहे, जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी बऱ्यापैकी गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी नवीन कार्यपद्धतीतले SP त्याच्यानंतर काही प्रशासनातील लोक हे बदलाबदली केलेली आहे, न्यायालयीन समिती नेमलेली आहे, SIT नेमलेली आहे। परंतु हे खंडणी गोळा करणे, खून करणे ह्या गोष्टी सध्या कमी प्रमाणात आहेत जिल्ह्यात। ते प्रमाण कसं वाढेल याचा हा प्रयत्न असेल किंवा ह्याची जाणीव किंवा उणीव ह्याची पण भासत असेल असा माझा अंदाज आहे। धनंजयजी, आताच नाही म्हणजे आज तर धनंजय मुंडेंनी अशा प्रकारची आठवण काढली वाल्मिक कराडची, मात्र या आधीच्या त्यांच्या सभांमध्ये देखील वाल्मिक कराडचे पोस्टर देखील झळकलेले होते। तिथे पंकजा मुंडे म्हणतात की गव्हाबरोबर किडेही रगडले जात आहेत। काय याचा अर्थ? नाही, असं होणार नाही। जे सामील आहेत ह्या गटामध्ये, ज्यांनी हा खून केलेला आहे, ज्यांच्या सहकार्यांनी केलेला आहे त्यांना त्रास होणार, विनाकारण कुणाला त्रास होणार नाही। आणि देशमुख कुटुंबीय आणि 18 पगड जातीतील लोक जे सोबत होते या न्यायाच्या प्रोसेसमध्ये, तर त्याच्यातलं कुणीही चुकीच्या माणसाला याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि केलाही नाही। नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। संतोष देशमुख यांचे बंधू होते धनंजय देशमुख यांची ही प्रतिक्रिया। तर एखाद्या प्रकरणात ज्याचा संबंध नाही तो देखील पिसला जातो असं पंकजा मुंडेंनी म्हटलं, तर धनंजय मुंडेंनी मात्र वाल्मिक कराडची आठवण काढली। पत्नीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचा PA अनंत गर्जेला अटक झाली आहे। 27 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यविधीच्या वेळी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये काही काळ बाचाबाची देखील झाली। पंकजा लग्नासाठी गेल्या होत्या, अंत्यविधीला का नाहीत असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंचा PA अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केली आहे। गौरी गर्जे यांनी काल वरळीतल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती। संतप्त कुटुंबानं गौरीचा मृतदेह वरळीवरून थेट अनंत गर्जेचं मूळ गाव असलेल्या मोहोज देवडे या गावी नेलं। मोहोज देवडे हे गाव अहिलानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे। या गावामध्ये असलेल्या अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गौरीच्या कुटुंबाने घेतला। यावेळी गौरीचे कुटुंबीय आणि अनंत गर्जेचे नातेवाईक यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली। त्यानंतर अनंत गर्जेच्या घराच्या बाजूलाच नातेवाईकांनी गौरीवर अंत्यसंस्कार केले। तुम्ही
माझं काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली घरी मला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, बपकेवर जाऊ नका. प्रेत बाजूला घेऊन जाळू म्हणले, ठीक आहे, आम्ही मान्य बी केलं, चला ठीक आहे, आमची बासी आहे. बाजूला घेऊन परत म्हणते आम्ही पाणी पाजणार नाही, आम्ही काय करणार नाही, असं आडमोठेपणा भूमिका घेतली. एक तर पोरगी मारली त्यांनी, सगळं केलं त्यांनी, आणि त्याचं येणं काम होतं. पोलीस प्रशासनाने त्याला आणायला पाहिजे होतं, त्याला अटक केलंय का ते पण माहिती नाही. आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच वरळीतल्या घरी गौरी आणि अनंत गर्जेचं भांडण झालं. भांडणानंतर अनंत गर्जे हे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर पडली. गाडी मुंबईतल्या कोस्टर रोडला लागल्यावर अनंत गर्जेनं गौरीला फोन केला, पण वारंवार फोन करून सुद्धा गौरी यांनी फोन उचलला नाही. संशय आल्यामुळे अनंत गर्जे यांनी गाडी पुन्हा एकदा घराकडे वळवली. घराबाहेरून आवाज देऊन सुद्धा गौरीनं दरवाजा उघडला नाही. आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्यानं अनंत गर्जेनं खिडकीतून डोकावून पाहिलं. त्यावेळी पत्नी गौरीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं अनंत गर्जेच्या लक्षात आलं. गौरी आणि अनंत गर्जेमध्ये वारंवार भांडणं व्हायची अशी माहिती गौरीच्या कुटुंबियाने दिली. दरम्यान अनंत गर्जे आणि त्याची पत्नी गौरी यांच्यामध्ये कोणत्या कारणांवरून वाद व्हायचा तेही पहा. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. नातेवाईकांच्या दाव्यानुसार गौरीला पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. गौरीसोबत लग्न झालं तेव्हा अनंत गर्जे बीडीडी चाळीमध्ये राहायचा. लग्नानंतर हे कुटुंब वरळीतल्या एका मोठ्या टॉवरमध्ये शिफ्ट झालं. शिफ्टिंग वेळी घरातलं सामान पॅक करताना गौरी यांना एका हॉस्पिटलची फाईल सापडली. या फाईलवर एका दुसऱ्याच महिलेचं नाव होतं. त्या महिलेचा एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाला होता, पण त्या महिलेच्या नावासमोर पती म्हणून अनंत गर्जेचं नाव लिहिलं होतं. ही फाईल जेव्हा गौरीला सापडली त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. नणंद शीतल गर्जे आंधळी ही गौरीला मानसिक त्रास देत होती असा आरोप गौरीच्या मैत्रिणींनी केला. गौरी शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत ड्युटीवर होती. त्यानंतर घरी गेल्यावर संध्याकाळी 6:30च्या दरम्यान तिनं आपलं जीवन संपवलं. तुम्ही त्यांना मदत करणं गरजेचं होतं, पोलिसांशी बोलणं गरजेचं होतं, अंत्यविधीला उपस्थित राहणं गरजेचं होतं. जर तुम्ही लग्नात होतात, पुत्र समान मुलगा होता, जर तो तुमचा पीए होता, तर मग त्याची बायको जेव्हा गेली, तुम्ही तिथे का गेला नाहीत? असंख्य प्रश्न आहेत. पण जसं मी म्हणते ना की यांच्या घाणीच्या राजकारणात खरंच मला पडण्याचे ते किळसवाणी राजकारण झालंय. आरोपी कुणीही असो, गौरीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणारच. तपास निष्पक्ष, सखोल आणि पुराव्यांवर आधारित होईल. आम्ही गौरीच्या कुटुंबियासोबत ठामपणे आहोत. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. तो कोणाचा पीए असो अथवा कोणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. निश्चितपणे नियमानुसार आणि कायद्याने त्या ठिकाणी कारवाई करण्यात